या ठिकाणी ठेवली, त्यामुळे हा विजय या ठिकाणी मिळालेला आहे. हा माझा विजय आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने मी जनतेला या ठिकाणी समर्पित करतो. मोठी ताकद त्या ठिकाणी लावण्यात आली होती, मात्र तरी देखील त्या ठिकाणी पालिकेला शाबूत ठेवण्यात तुम्ही यशस्वी झाला. हा एक शहरामध्ये त्यांनी पसरवलेली अफवा होती. कारण नेहमीच आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून ज्या वेळेला काम करतोय त्यावेळेला गड हा सारंग देशमुखांचाच होता आणि त्या ठिकाणी त्यांना मदत होत होती. त्यांचा तो गैरसमज होता. त्यामुळे काय होणार याची कल्पना आम्हाला आधीच होती. बावडा विरुद्ध तुमची अशी एक लढाई नाही, ही माझी बावड्या विरुद्ध लढाई नाही, तर बावड्यातील एका नेत्याविरुद्ध लढाई आहे आणि ती राहणार सदैव. त्याचा काय विषय, मला जो त्रास आहे तोच बावड्यातल्या जनतेला त्रास आहे. त्यामुळे माझी लढाई बावड्या विरुद्ध नाही, तर बावड्यातल्या नेत्याविरुद्ध आहे. सारंग देशमुख यांना का टार्गेट केलं असं काय जेलसी असेल त्यांना, काय तर पुढे जातोय कार्यकर्ता, लोक जास्त पाठीमागे राहतात असं काही तर गैरसमजातून त्यांनी गेली 2-4 वर्ष ते चालूच होतं. सतत आपल्याला कुठं हा पुढे जातोय असा एखादा बहुतेक त्यांचा संभ्रम असावा, त्यातून त्यांनी केला असावा. पण हा निकाल नेमका आता त्या नेत्यांना सुद्धा काय सांगायला वाटते? त्यांनी आसपास आपल्या असणाऱ्या परिस्थितीचा विचारपूर्वक, जाणीवपूर्वक ह्याचा विचार केला पाहिजे. हे का होते, हे का व्हायला लागले, लोक आपल्यापासून का लांब जायला लागले, याचा त्यांनी जाणीवपूर्वक विचार करून जवळ असणारी जी लोक आहेत ती त्यांच्यासाठी त्यांना प्रगतीपथाकडे न्यायला लागल्यात का अधोगतीकडे न्यायला लागल्यात ह्याचा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. वारंवार म्हणताय की शेजारचे आजूबाजूला नेत्याचे असलेली लोक वाईट आहेत, म्हणजे नेता बरोबर आहे की नेमकं काय? आता बरोबर तर कसं म्हणणार, वारंवार आम्ही आता गेली 5-6 वर्षी त्यांना सर्व लोक, मी नाही शेकडो लोक त्यांना हे सांगायला लागले, हे चुकायला लागले बाबा, ह्या ह्याच्यातनं आपण लोक आपल्यापासून लांब जायला लागले. या सर्व सूचना करून सुद्धा त्यातून ते जर बाहेर येत नसतील तर ते योग्य तर कसं म्हणता येईल. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला, प्रकाश आंबेडकरांची सुद्धा तुम्हाला साथ लाभली. नेमकं आता कोल्हापूरकरांनी सुद्धा शिवसेनेवरती विश्वास दाखवल्याचं दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं नेहमीच शिवसेनेला साथ या ठिकाणी दिलेला आहे. आजपर्यंत तुम्ही इतिहास बघितला तर शिवसेनेच्या पाठीमागे राहण्याचा धोरण हे कोल्हापुरात जिल्ह्यातील जनतेने नेहमीच स्वीकारलेलं आहे. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे एक विकासात्मक दृष्टिकोन घेऊन जाणारं नेतृत्व आहे आणि कोल्हापूरवर त्यांचं एक विशेष सहकार्य आहे. निधीच्या माध्यमातून असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून ते कोल्हापूरला नेहमी या ठिकाणी सहकार्य करत असतात. त्यामुळे आमचे आकर्षित त्यांच्याकडे आम्ही झालो होतो आणि त्याची प्रचिती त्यांनी ताबडतोब आम्हाला कितीतरी कोटी रुपये निधी देऊन या ठिकाणी केलेली आहे. भविष्यात कोल्हापुराला प्रगतीपथावर न्यायचं असेल, या कोल्हापुरातील बऱ्याचशा सार्वजनिक समस्या सोडवायच्या असतील तर महायुतीशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. महापौर पदाचं काय ठरलंय का? माहितीचे सगळे नाही, नेते एकत्र अजून आरक्षणच नाही, काय ठरणार.